असला तुमचं म्हणणं शिवाजी महाराज हे हिंदू धर्माबद्दलचे आत्ताची जी त्यांची प्रतिमा आहे तसे नव्हते, ते सर्वधर्म समावेशक होते. सर्वधर्म समावेशक होते. हिंदुत्ववादी वगैरे असं नाही आहे त्यांचं. नाही, त्याच्यामध्ये मुख्य असं आहे, पहा की एक पालखी आपण म्हणतो, एक पालखी त्या काळामध्ये पळवत न्यायची राजाची, शिवाजी राजांसारखी किंवा सरदाराची, तर कमीत कमी 27 लोक लागायचे एका पालखीला पळत न्यायची. तर पुढच्या बाजूला 4, मागच्या बाजूला 4, पालखी धरायला 1, 9 राहिले. एक ते गट थाकला की मागचा गट पुन्हा पळत यायचा, पुन्हा मागचा गट पळत यायचा. हे 27 पालखी वाहणारे भोई कोण होते? आपण सरदार घोड्यावरनं गेला किंवा रणातले शिपाई घोड्यावरनं गेले असं म्हणतो. समजा त्यांनी त्या दिवशी 25-30 तासाची रपेट मारली, तर त्यानंतर तोच मनुष्य घोड्याचा खरारा करू शकतो का? चंदीचारा घोड्याला देऊ शकतो का? धुवू शकतो का? तर प्रत्येक घोड्याबरोबर एक हाशम असायचा, जो की मुस्लिम आहे, आणि ते बहुतांशी मुस्लिम किंवा दलित पददलित समाजातले असायचे. आणि 10,000चे नियम असा होता त्यावेळेच्या युद्धशास्त्राचा की जेवढे घोडेस्वार तेवढे हाशम पाहिजेत. नसले तरी गेला बाजार 1,000 जर घोडेस्वार असले तर 700 तरी हाशम पाहिजेत. मग 700 हाशम होते कुठले? हे दलित पददलित मुस्लिम. त्याच्यानंतर तोफांचे जे गाडे होते, ते तोफांचे गाड्यांची व्यवस्था कोण बघणार? त्या बैलांची व्यवस्था कोण करणार? आपण साधा प्रश्न लक्षात घेत नाही की एका घोड्याला पाणी लागतं किती, आणि रपेटीमध्ये सर्व ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, तर हे घोड्याच्या पोटात एवढं पाणी द्यायचं कोण? तर ते भिस्ती होते ज्यांच्याकडे रेडे होते. म्हणजे एका फौजे कोण होते? हे बस्ती हेच मुख्यतः म्हणजे आपल्याकडे चांभार, ढोर आणि इतर मुस्लिम जाती, हे असे भिस्ती होते. हे भिस्ती म्हणजे जर 1,000 घोडी असली तर कमीत कमी 300 भिस्ती असायचे. हे होते कोण? तर महाराजांना त्याची जाणीव होती की हे हिंदवी स्वराज्य फक्त मर्द मावळ्यांचं किंवा पवित्र ब्राह्मणांचं नसून ते सर्व समाजाचं आहे, याचं भान महाराजांना होतं. मुसलमानांचं पण होते ना त्यांच्यावर. आताची जी मांडणी होतीये की महाराज हे फक्त हिंदू आणि हिंदुत्ववादी असे राजे होते, आता तो त्यांचा प्रश्न आहे जे मांडणी करतात ते. पण आम्हाला जे इतिहास सांगतो ते असं, उलट शिवाजी महाराजांना जीवनामध्ये अनेक वाचवणारा रुस्तुमे जमा होता विजापूरचा, जो रणमस्त खानाचा तो मुलगा, त्याने अनेकदा शिवाजी महाराजांना वाचवलेलं आहे. नेताजी पालकरला एकदा वाचवलेलं आहे. नेताजीच्या पाठीशी 14 सरदार लागले होते, शाहिस्ते खानानं पाठवलेले. त्याला परांड्यापासून विजापूरपर्यंत पळवून नेलेलं होतं. पण तो रुस्तुमे जमा आला आडवान, म्हणाला मी बघतो, आणि त्यांनी ॲक्च्युली त्यांना पालखीत घालून महाराजांकडे पाठवून दिलेलं आहे. नेताजी महाराजांच्या बद्दल तुम्ही म्हणालात ते महाराजांच्या बाबतीत पुरावा आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कत्ल केला, अफजल खानाला मारला, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्यावर आरोप झाला. काय आरोप झाला? की शिवाजी जंगल का चुहा आहे, रणमैदानातली लढाई ते लढू शकत नाही. याचं उत्तर शिवाजी महाराजांनी 1.5 महिन्याच्या आत दिलं. 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारला, आणि लगेच पुढच्या महिन्यात 28 डिसेंबरला कोल्हापूरच्या कागलजवळ विजापूरकरांची 10,000ची फौज होती. त्या 10,000 फौजेवर हल्ला चढून महाराजांनी त्यांचा पराभव केला. आणि शेवटी रुस्तुमे जमा आणि 5-6 सरदार असे समोरून निघाले. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या सरदारांनी झेप घेतली की हा शत्रू, याला पकडूया. तर महाराजांनी सांगितलं नका पकडू त्याला. आणि तो रुस्तुमे जमा घोड्यावरनं बसताना हसून असा महाराजांकडे बघत गेला. त्या रात्री महाराजांनी सांगितलं सैनिकांना, आपल्या लोकांना, की तो माझा भाऊ आहे, भावासारखं तो विजापुरात माझा त्याचा जवळचा परिचय होतो, तो माझा भाऊ आहे, आणि तुम्ही त्याची हत्या केली असती तर अघटित घडलं असतं. आणि हा संपूर्ण प्रसंग इतिहासामध्ये आहे, जो परमानंद स्वामींनी उत्तम काव्यामध्ये आपल्या शिवभारतमध्ये लिहिलेला आहे. असे अनेक प्रसंग आहेत. आत्ताची अध्यक्षांनी केलेली मांडणी ही आता सर्वसमावेशक छत्रपती शिवाजी महाराज अशी आहे.
तर त्या मांडणीवरती ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावरती तुम्ही प्रतिवाद करू शकता. अलीकडची परंपरा बघता प्रतिवादाची सुद्धा भूमिका घेत असताना आपण काय करतोय असा विचार पडावा असा